मंडळी, जय जवान जय किसान. पैलवान डेअरी फार्म सातारा रोड. नेहमी आपण व्हिडिओ बनवत असतो. अनेक लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या व्हिडिओला मिळत असतो. आणि आज बेंगलोरचा नवीन लॉट उतरलेला आहे आणि दर सुद्धा एकदम होलसेल असल्यागत आहेत आणि बरीच तफावत पहिल्या दरात आणि आताच्या दरात भरपूर तफावत झालेली आहे. आणि गायी सुद्धा क्वालिटीत आहेत, माफक आहेत आणि एकदम चांगल्या ब्रीडच्या आहेत. आपण संपूर्ण गायींविषयी माहिती आज आपल्या बरोबर पैलवानांशी जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगताल की कितीचा लॉट आणलाय किंवा काय आज किती गायी आल्यात आपल्याकडे? आपल्याकडे आता 8 गायींचा लॉट आलता. त्या 8 मधनं आता 3 गाय सेल झाल्यात. 5 गाय अवेलेबल आहेत आणि एकदम रिजनेबल, म्हणजे रिजनेबल पेक्षा रिजनेबल. म्हणजे पाठीमाग आपल्याकडे जे रेट होते सरासरी आपल्याकडे 25 लिटरची गाय कोणाचा जर फोन आला तर 140 नसायची, 135 140 पासून स्टार्टिंग होतं आणि तिथनं पुढे ते 2 लाखापर्यंत रेंज असायची. म्हणजे 25 लिटर ते 30-35 लिटर पर्यंतच्या गायची. तर आताच्या लॉट मध्ये आपल्याकडे बघा 25 लिटर पासून म्हणजे अगदी 24-25 लिटर पासून ते 35 लिटर पर्यंत गाय आली. त्या लॉटला 8 गाय आल्या. या 8 मधल्या 4 गाय फर्स्ट टाइम राहिल्या, म्हणजे पहिल्या कालवडी, 4 गाय दुसऱ्या व्यताच्या आल्या. तर ह्याच्यामध्ये एकदम रिजनेबल पेक्षा रिजनेबल 1,18,000 रुपये पासून स्टार्टिंग आहे. ते हायएस्ट गाय त्यात 1,70,000ची. ती पण एकच गाय होती 1,70,000ची सेल झाली. बाकी सर्व गाय 1.5 लाखाच्या आतल्या आहेत. म्हणजे 1,18,000 ते 1.5 लाखापर्यंत सर्व गाय आहेत आणि एकदम चांगल्या दूध देणाऱ्या, चांगल्या क्वालिटीच्या, दाताला शिल्लक असे 4 दात 6 दात अशा गाय, प्रॉपर गाय अशा. प्रत्येक गायीविषयी माहिती कुठली विकली काय आपण थोडीशी माहिती घेऊया. थोडस ब्रीड विषयी सुद्धा सांगा. पहिल्यावर कालवडे ही चपच आहे, टॉप क्वालिटी, 4 दात मध्ये आहे. अजून एक 5-6 दिवस घेईल, कासल लागू नये. 28-30 लिटर दूध आरामात देऊ शकते कालवडी. फुल साईज आहे, क्वालिटी आहे, 0 मेंटेनन्स आहे. पहिला रो आहे, 4 दात आहे आणि एकदम माफक दरात आहे. आता काय होतं माहितीये का, समोर आल्यानंतर रेटचं होतं ऍडजस्टमेंट, पण 1.5 लाखाच्या आतच आहे विषय. 1.5 लाखाच्या आता ह्या क्वालिटीची वासर 2-2 लाखांना आपण मागच्या वर्षी विकली. म्हणजे त्यावेळेस रेट पण होतं, समोर पण रेट टाईट होता. जसं आपण पंजाबला गेलो का नाही, तिकडून लॉट आणल्यानंतर इकडचं मार्केट डाऊन झालं आणि ती करायचंच होतं. 2 महिने 1.5-2 महिने खरेदी थांबवलेली आल्याशिवाय नाही, खरेदी थांबवलेली कशासाठी माहितीये का, ती तिथला रेट इथं पास होईना. आपण जर तिथे 1.5 लाखाला काय घेतली तर खर्चानं ती 156 158 पोहोचायची आणि आपल्या इथलं त्या गायचं मार्केट असं 135 140. म्हणजे 15-20 हजार रुपये जी ओव्हर रेट होत होता तो गॅप कुठेतरी कट करायसाठी मग मी गॅप दिलता. आता त्याचा फायदा झालेला मला तरी दिसतोय, की रेट कमी आले. ते साधारण 1.5 लाखाच्या आतमध्ये आपल्याला आरामात देणार आपण आणि गॅरंटी मध्ये देणार की वासरांचं 26-27 लिटर दूध नाही दिलं तर रेटिंग. आज थोडस लोकांना कसं आहे, आता तुम्ही रेट सांगताय डायरेक्ट रेट सांगून टाका की बाबा आपण व्हिडिओ सांगत होतो 1,45,000 रुपये फायनल दिवस रोई. एक साईज टॉप क्वालिटी आहे, 1,45 ला आपण गेलेलं नाही ना? नाही गेली, वासरू शिल्लक आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून ही बघा एक इम्पोर्टेड सिमेंटचं वासरू आहे, रेकॉर्डचं वासरू आहे, तिथे एका शेतकऱ्याकडे घेतलेलं. आता हे वासरू आम्ही पाठीमागं पण बघितलेलं 3 महिन्याचं गाभण असताना. त्याला अजून 25 दिवस बाकी आहेत, अजून भरपूर लागायचे. ही मी कोल्हापूरच्या आमच्या एका शेतकऱ्याला 1,70,000 रुपये सेल केलाय. म्हणजे दिलेलं आहे, ही विकलेलं आहे. 2 दात वासरू आहे, जबरदस्त आहे. अजून त्याला 25 दिवस बाकी आहेत. त्यानंतर ही गाय वेलेली, हिचा पण सेल झालेला आहे. ही पण काय 1.5 लाख रुपयाला दिली आहे. 34 लिटर कॅपॅसिटी आहे गायची. पहिल्या त्याला 30 लिटर पेड आहे. काल विली आहे 4 वाजता, खाली खोंड आहे. आता धार काढली तिची, धार म्हणजे कसं लवकर काढली जाते, चिकाव आहे त्यामुळे लवकर काढली. त्यानंतर ही गाय दुसऱ्या वेताची 6 दात आहे. पहिल्यावर 26 लिटर दूध दिलेलं आहे. ह्या वेळेला 27-28 लिटर तर गॅरंटेड चालेल. तर ह्या गायची आपल्याकडे किंमत 1,30,000 रुपये फायनल द्यायची. गाय मापक आणि एकदम क्वालिटी गाय, ब्रीडची गाय आहे, दाताला शिल्लक गाय आहे, ऑर्डर क्वालिटी जबरदस्त आहे आणि क्वालिटीच आहे. कितीचा फायनल रेट होईल? तिचा फायनल रेट 1,30,000 रुपये या गायचा. त्याच्यानंतर ही सुद्धा गाय पहिल्यावर 27-28 लिटर पेले, जबरदस्त गाय आहे. एबीएस ज्युपिटरच्या सिमेंटची आहे, दाताला शिल्लक आहे, 6 दात आहे. 27-28 लिटर पहिल्यावर चालले, 28-29 लिटर गाय सहज दूध देऊ शकते. ह्या गायची पण किंमत 1,30,000 रुपये द्यायची आपलं फायनल. त्याच्यानंतर ही पहिल्यावर कालवड आहे, 4 दात आहे, चांगलं माप आहे, ब्रीड आहे, क्वालिटी आहे आणि ह्या वासराला अजून 15 दिवस बाकी आहेत. पहिल्यावर आहे, 4 दात आहे. कलर आज एकदम उठावदार आहे. त्याची किंमत आहे बघा 1,18,000 रुपये. 1,18,000 स्टार्टिंग रेंज याच्यापासूनच आहे. त्याच्यानंतर ही एक वासरू आहे, पहिला रोज आहे.
पहिला रोय 4 दात आहे, वेलही गाडीतनं आल्यावर वेलही त्याला खाली खोंडाचा देऊन टाकलाय, वार वगैरे क्लिअर पडलेले. आता 20 लिटर दूध चालू आहे, 27 लिटर दूध आरामात देऊ शकतं. एखाद्याला पिळून पाहिजे असेल तर पिळून देऊ शकतो. आणि हिची पण फायनल किंमत 1,35,000 रुपये. दूध पिळून देऊ शकता, गॅरंटी देऊ शकतो मी. 20 लिटरवर आहे आता ती. तिसऱ्या दिवशी आरामात 27-28 लिटर दूध त्याला द्यायला वेळ लागणार नाही. म्हणजे एकदम होलसेल रेटमध्ये, इथनं पुढे ह्याच रेटमध्ये काय येणार सगळ्या. म्हणजे 2 आणि 2.5 लाख रुपयाचा रेट आपण संपवला विषय ते. आता काय होतंय माहितीये का, की बिनकामाचं तिथल्या लोकांची मागाई आपण कशाला वाढवायची, कारण नसताना. तिथे तेवढा रेटच नाही बँगलोरमध्ये. आता बँगलोरमध्ये झाले काय माहितीये का, आता महाराष्ट्रातलं कोण कस्टमर जात नाही, कारण त्यांना रेटच पास होत नाही. तिथे काय घेऊन खर्च, त्यानंतर इथं सेट करायला थोडं 4-5 हजार रुपये खर्च. हा विषय बघितलं तर आपल्या मार्केटमध्ये त्यांच्या मार्केटमध्ये फरक राहतोय. तो फरक आता संपत आलाय. आता तिथे पण एवढं कोण घेणारी नाही ती. त्यामुळे रेटमध्ये काय मिळते, आणि रेटमध्ये मिळते तर रेटमध्येच देणार आहे आपण पुढं. आपल्या शेतकऱ्याला कुठे तर फायदा व्हावा, नुकसान होऊ नये. आता ज्यांनी मागितलं त्यांना स्वस्त पण गाय मिळते. आता ती गाय 1.5 लाख रुपयाला अशा माणसाला दिली ज्याने त्या क्वालिटीचीच गाय 2 लाख रुपयाला नेली आहे. बरोबर. कुठे तर फायदा होतोय ना माणसांचा, तेव्हा 50-60 हजार रुपयाचा फरक पडायला लागला. आता याच्यापूर्वी आपण 28-29 लिटर ज्या गाय, 27-28 लिटर पेरणाऱ्या गाय, सरासरी त्या गायची रेंज असायची 1.5 लाख रुपयाची आसपास. 1.5, 1.60, 1.65, 1.70. पण आता ती गाय जरी 31 मध्ये मिळाल्यावर सगळ्यांना घ्यायला पण अडचण नाही ना, शेतकऱ्याला सुद्धा त्यांचं बजेट. आणि आता ह्या गायच्या मार्केटला मंदी आहे, ही सत्य परिस्थिती आहे. ही गायला फोन ठेवायचा विषय नाही की आडयड घ्यायचा विषय नाही. गायच्या मार्केटला मंदी आहे. मंदी असण्याचं कारण काय आहे की सबसिडीचे पैसे काय येत नाहीत. दुधाला 30 रुपये रेट आहे, पण प्रत्येक डेअरीवाला चोरी करतोय, त्यात फॅटनेशन मध्ये मारतोय. स्वतः आपलं दूध चालू आहे डेअरीला, पण काय आपण ते लॅबला चेक करायला दूध नेलं तर त्याची 4-1 फॅट लागते. डेअरीवाला दर देतो 3-5-8-5चं, 4-0 फॅट लागले तर 3-5-8-5चा रेट, नाही तर गाला दुसऱ्याला दूध. ही काय आहे माहिती का, ही आडगाळ धंदा चालू आहे आता महाराष्ट्रात अख्ख्या. आणि ह्याला कोण नाही, ह्या आरामखोरांना लाडकी बहिणी लाडका भाव ते सोडून दुसरं काय समजा नाही. ह्या सबसिडीच्या पैशाचा मेन विषय मुद्दा आता आपला, कारण खाद्याची महागाई, चाऱ्याची महागाई, चारा शॉर्टेज. आता जरी पाऊस भरपूर पडला असला तरी काय लगेच काय चारा रेडी नाही. आता मुरघास बाहेरनं विकत मागवायचा म्हणलं ना तर जाग्यावरचा रेट 8 रुपये. 8 रुपयाच्यात कोण मुरघास टाकत नाही, आणि तरी सुद्धा त्या एवढं महाग घेऊन चालवायचा व्यवसाय कसा. त्याच्यामुळे ह्या मार्केटला मंदी आहे. आता हे मार्केट जवळजवळ 80% कॉलेज झालंय, थांबलंय. कारण आता ह्याला नवीन काही चान्सेस नाही लोकांना, कारण लोकांनी पहिले काय केलं, आता कर्ज वगैरे काढलेली आहे ती, तर त्यांना ते हप्ता सुद्धा जाणार अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं की सगळ्यांनी प्रयत्न करून ते आपण एक आंदोलन करा 5 रुपयाच्या सबसिडीसाठी, आणि ती सबसिडी लोक आपल्या हमी भावासाठीच काहीतरी आपलं करता यावं ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. बऱ्याच आमच्या ग्रुपवर, आता व्हॉट्सअप ग्रुपला मी जॉईन आहे, बऱ्याच ठिकाणी आमची चर्चा झाली मोठमोठ्या कुटुंबांबरोबर की हमी भावासाठी आपण काहीतरी विषय घेऊया. पण आता काय झालं, जिथे तिथे बाकीचे विषय चालू आहेत, त्यामुळे आपल्या विषयाला मुद्दाच नाही आणि ह्याला कोण मालकच नाही, असा विषय होऊन बसलाय. त्यामुळे सगळ्यांनी जरा प्रयत्न करा सोशल मीडियाच्या माध्यमातून की ती सबसिडी वगैरे काय नको, आपल्याला हमी भाव मिळावा. साधारण किती रुपये आता हमी भाव सध्याला मिळावा? तसं 40 रुपये दिले तरी कमी जाते. जर जो खरं कष्टानं दूध घालतो ना, इमानदारीनं प्युअर दूध घालतो ना, त्या माणसाला परवडत नाही. आता आपली लिटर कॉस्ट जाते 26 रुपयावर, 25-26 रुपयावर स्वतः आपली जाते. म्हणजे 1 लिटर दूध तयार करायला तेवढा खर्च येतोय. मग 30 रुपये देऊन तुम्ही काय तयार केलाय का मला सांगा बरं. लिटरला 3-4 रुपये शिल्लक राहिल्यावर जर गायनं 25 लिटर दूध दिलं, 4 रुपयाने 100 रुपये जर दिवसाला मिळाले तर मजुरी गेलेली बरी नाही का? एक धंदा करायचा कशासाठी? दुधाला कमीत कमी 36 ते 40 रुपये रेट मिळाला पाहिजे. 35 ते 40 मध्ये फिक्स रेट पाहिजे. आज महाराष्ट्र सोडून मी आता 8-9 राज्यात फिरून आलो गायींच्या संदर्भात. मी बघितलं आता महाराष्ट्र सोडून 17 राज्यात मी नाव सांगू शकतो. नाव त्या प्रत्येक राज्यामध्ये 40 पासून 48 रुपयापर्यंत दुधाला रेट. आपल्यातच काय घोडं मारलंय, आपल्यातच बंबा, आपल्यातच रेट नाही. नक्कीच. आणि दूध सुद्धा एवढं उत्पादन होत नाही. आता आपण त्याच्या वयात बोललो तर तो व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ डिलीट नाही, ती कॉन्ट्रोवर्सी होईल. आपल्या नावाच्या FIR नोंदवतेली. कारण आज मी सत्य परिस्थिती बघतो, सगळ्यांना डायरेक्ट सांगेन मी, ह्या भागात नुसतं आपला सातारा जिल्हा जरी ओरिजिनल जर दूध चेक करायला गेला ना तुम्ही, तर इतकी हरामखोर लोक येते की त्यांचं कलेक्शन असतं 1,500 लिटरचं, त्या बल्क मध्ये दूध पडतं 2,500 लिटर. मग ते 1000 लिटर आलं कुठनं, आणि त्याला कोण मालक नाही. आज जर एखाद्या शेतकऱ्याचं 10 लिटर दूध असतं, 20 लिटर दूध असतं, समजा एखादा शेतकरी 20 लिटर दूध घालतो, त्यांनी त्या 20 लिटर मध्ये 1 लिटर पाणी टाकलं तर यांच्या मशीन लगेच त्यांना फोन करतात, लगेच फोन करणार तुझी फॅट कमी लागली, SNF कमी लागला, वॉटर दाखवतंय. अरे म्हणजे 1000 लिटर वॉटर चाललंय कुठे, ह्याला कोण? ह्याच्यासाठी सगळ्यांनी जागावा. ही नुसतं बोलून होत नाही. तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या,
मला माझा व्हॉट्सअप नंबर तर मोबाईल मध्ये असतोय. तुम्ही मला फक्त म्हणा की बाबा आपल्याला जरा संदर्भात भेटायचे, सगळ्यांनी मेसेज करा, एक दिवस ठरवू आपण, एकत्र येऊया आणि ह्याच्यावर एकदा तोडगाच काढूया, विषयच नाही. नक्कीच. आता आणि ते करावं लागेल, त्या स्टेजला आलाय विषय आपला. कारण काय झालं माहितीये का, नुसतं 12 महिने मारा नाही, 12 महिने काय हे नाही. आता बऱ्याच लोक आता माझ्याकडनं गाय घेणारी किंवा न घेणारी सुद्धा आपल्याला फोन करतात, शेतकऱ्यांचं कॉन्टॅक्ट आहे, ती सांगते ती की अजून जानेवारी महिन्याला अनुदान आलं नाही, चालूचं कुठलं मुंबई यायचं, काय मुद्दा आहे ना ती, त्याच्यावर काहीच विषय नाही. आता सप्टेंबर महिना सुरू झाला आजपासून, लंपीची वॅक्सिन अजून झालेली नाही, आपल्या गोट्यावर नाही झाली शासनाची, आपण प्रायव्हेट मधून आपला आपण करून घेतला. आता जी सतर्क आहे ती, ज्यांना काय ज्यांना ती रोटेशन माहिती आहे, ती सरासरी ती लंपीची वॅक्सिन करून घेते जुलै महिन्यात, जून जुलै मध्येच करायचं असतं. आता ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे अजून एक दीड महिन्याने लावायची, प्लस करायची असते FMD ची. कुठेही शासन आणि काय लक्ष त्यांचं आपल्यावर, काही नाही. त्यांना मत पाहिजे नुसती, आणि सभेला फुकट गर्दी करायला माणसं पाहिजे, बाकी काय नाही पाहिजे. नक्कीच. आता पंजाबचा आणलेला लॉट संपला किंवा काय? संपवलं संपूर्ण लॉट. आपण ती मोठी गाय आणि दुसरी गाय 2 गाय ठेवल्या, बाकी सर्व गाय दिल्या. आणि लंपीच्या लसीचं शासनाच्या भरोशावर राहू नका, ज्याला स्वतःचा गोठा टिकवायचा आहे, काळजी घ्यायची, प्रायव्हेट मधून आणा, कुठनंही आणा, पण लसी करून घ्या. कारण तुमच्या गावात आल्यानंतर जर तुम्ही लस मारायला बसाल ना, तर त्याचा परिणाम तुम्ही ह्याच्या मागे सगळ्यांनी बघितला असतील. ती वेळ कोणावर येऊ नये त्याच्यासाठी लसीकरण करून घ्या. नक्कीच. आता खाली कुठले अजून काही नवीन गाय आहेत? नाही, आता ह्यातल्या विकलेल्या 2 गाय खाली बांधलेल्या आहेत, ते आपण बघू आपण. काय या की दाखव. या गोट्यात म्हटलं तर जरा टॉपचाच माल असते. आता ह्यात काय झालं, आता या पंजाबच्या गायींमुळे सगळा विषय झालाय. आता ह्या आपण ठेवलेल्या 3 गायी, त्या पंजाबच्याच आहेत ना, त्या दिवशी आपण पाठीमागच्या व्हिडिओतलं काय ते. ठीक आहे. बघा, दुसऱ्या त्याचे 6 दात, पहिल्यावर 27 लिटर दूध दिलेलं आहे. 30-32 लिटरच्या कॅपॅसिटीची 20 दिवस बाकी असलेली गाय मी आमच्या जवळच्या एकदम गावातच आमच्या 1,35,000 रुपये दिली आहे, आणि गॅरंटी दिली आहे. 30 लिटर दूध नाही दिलं तर माघारी आणायचं, गॅरंटी दिली. 1,35,000 30 लिटरची गाय दिली. अजून स्वस्त रेट काय करायचं मला सांगा. मी आता हा लॉट म्हणजे विषय म्हणजे पैसे विषय डोक्यातच नाही माय, फक्त आणायच्या. चला, आम्हाला अख्खी गाडी विकून 20-25,000 रुपये मला बाज झाले, बाकीचा काही विषय नाही. बेंगलोर मध्ये बी तुम्ही टाईट खरेदी करत होता, त्यामुळे लोकांना वाटत होतं. काय होत होतं माहितीये का, की आपलीच लोक, आता मी वैयक्तिक मी एकटा नाही, बरीच जण आम्ही सगळे जण मिळून घेत होतो. आम्ही जास्त दराची काय घेत होतो, त्यामुळे त्याचं ती रेट अजूनच वाढत गेलं. मुळात म्हणजे कसं होतं माहितीये का, की ते रेट कसं होतं, आता जास्त दराने खरेदी करणारी थांबली की रेट डाऊन होतो. आता मी थांबल्यामुळे बराच कॉलेप्स झाला. त्यांचं ती हीच झालं की एक फिक्स 10 गाय घेणारं गिराईक ज्यावेळेस बंद होतं, त्यावेळेस मग मार्केट डाऊन येतं, थोडं त्याला फरक पडतो. परत ज्यावेळेस 1.5 महिना आपण पूर्ण खरेदी थांबवली की नाही, ते पूर्ण मार्केट डाऊन आलं. आणि आता एकदम सुटेबल आहे मार्केट ते घ्यायला. काय होतं माहितीये का, आता आपण रेग्युलर कस्टमर असल्यामुळे आपल्याला फरक जाणवतो. अजूनही नवीन शेतकरी जाऊ डायरेक्ट जातो, त्याला कापला जातो तिथं, त्याला काय सुट्टी देत नाही ती, त्याला जुन्याच दरावर वाटते ती. नक्कीच मित्रांनो, नवीन लॉट उतरलेला आहे, आणि आपण एकदा जरूर भेट द्या. पहिलवान डेअरी फार्म, सातारा रोड. आता ही गाय कुठं, आता कॉम्पिटिशन आहे का जवळ काय, किंवा किती दिवस राहिले आता? अजून ह्या गायला 50 दिवस राहिलेत बघा. आता येणाऱ्या 11 तारखेला 9वा महिना लागेल, म्हणजे अजून 10 दिवसांना 9वा महिना सुरू होणार. हे 10 दिवस, तो महिना 40 दिवस, आणि जर वरचे 9 दिवस घेतले तर तसे 49 दिवस. 1.5 महिना तर गायला परफेक्ट बाकी आहे. आणि कॉम्पिटिशनला उतरवायचे त्यावेळेसच विचार करू, जर त्या लेवलचं प्राइस असेल तर. नाहीतर उगाच ती काय होतं माहितीये का, साध्या सुद्धा कॉम्पिटिशनला न्यायचे तर आपली तर ती म्हणजे इच्छा नाही, मानसिकता नाही. कॉम्पिटिशन तसं पाहिजे, कॉम्पिटिशनच्या लेवलचं पाहिजे. तिथे कसं होतं माहितीये का, जिथं महाराष्ट्र केसरी अनाऊन्स होतो तिथं महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे. बरोबर. त्या गावठी गुंडांबरोबर लढायसाठी महाराष्ट्र केसरी नाही, तशा पद्धतीनंच चांगलं कॉम्पिटिशन, जिथं ब्रीडचं कॉम्पिटिशन असेल, खरोखर बाबा तिथं टस्सल असेल एकामेकाला, तर तशा ठिकाणी घेऊन